तर आज होतं बाप्पाचं विसर्जन. आपण लवकरच सकाळी उठलो आणि मग बघा तुम्ही नारळ फोडायचे घेतले आहेत. नारळ फोडल्यावर आपण बाप्पाला सर्व घरात फिरवले. घरात फिरवल्यावर बाहेर काढले तर सर्व बाप्पाच्या अंगावर फुल्यांच्या पाकल्या ते टाकल्या. मग तिथून आपण बाप्पाला नेलं ते मोठ्या घरी. मोठ्या घरी नेल्यावर तर आपली मम्मी आहे तिने बाप्पाला आरती केली. बाप्पाला आरती केल्यावर बाप्पाला सर्व घरामध्ये फिरवलं आणि मग फिरवल्यावर बाप्पाला बाहेर काढून आपला हा बैल आहे चिमण्यासमोर नेलं, त्याला दर्शन दिलं. दर्शन दिल्यावर त्याला बाप्पाला गाडीत भरलं आणि मग सर्व आपली मंडळी बघू शकता कशी मागे चालते आणि बाप्पा पुढे गाडीत. मग आपण गेलो आंब्यापर्यंत. खरं तर गाडीत जायचा प्लॅन होता, तर इथं मजा करायची होती सगळ्यांना म्हणून आपण चालत गेलो. चालत गेलं तर इथे बघा कशा फुगाड्या केल्या होत्या. फुगाड्या केल्यावर आपण आलो मेन रोडवर पण बघू शकता तुम्ही किती एन्जॉयमेंट करायची घेतलेले आहे. तर अशीच आपण मजा करत करत तिकडे जात होतो. तर प्रत्येक वाटेला आपण खूप अशी मजा करीत होतो. तर तुम्ही इथे बघू शकता किती एन्जॉयमेंट चालू आहे ना. खरंच रडू आलं तर बाप्पाचं विसर्जन होतं तर. आणि इकडं बघा हा फोटोग्राफर बघा कसा फोटोशूट यालाच म्हणतात किंग. तर आपण पुढे जातो आणि मग तुम्हाला तिथलं दाखवतो. तरी ते आरती चालू होती. आरती संपल्यावर बाप्पाचं विसर्जन बघा किती असं 10 दिवस बाप्पा होता आपला ना. गेल्यावर खूप हे वाटतं. हा आपला पहिलाच मिनी ब्लॉग आहे. लाईक करा, शेअर